ॲलोपॅथीची औषधं आणि आयुर्वेदातली औषधं यांच्यातला बेसिक फरक असाच लक्षात घ्यायचा की सगळी ॲलोपॅथीची औषधं ही केमिकल बेस्ड ड्रग रिॲक्शन घडवतात आणि आयुर्वेदातली औषधं जी आहेत ही औषधं क्रूड फॉर्म मध्ये शरीरात जात असल्यामुळे ती एन्झाईम्सना बदलवतात. नमस्कार, मी वैद्य सुविनय दामले. आयुर्वेदामध्ये अनेक औषधी वनस्पती सांगितलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या वनस्पती आपण आपल्या कामासाठी वापरू शकतो, चिकित्सेसाठी वापरू शकतो, रोग होऊ नये यासाठी किंवा झालेले रोग कमी होण्यासाठी. तसं बघायला गेलं तर निसर्गामध्ये ही एवढी सगळी झाडं दिसतात, काही पानं दिसतात, काही मुळं दिसतात, खोड दिसतात, फूल दिसतं, फळ दिसतं, हे सगळं औषधी आहे. युक्ती वापरली की आपल्याला त्यातला कोणता भाग वापरायचा हे ठरतं. जसं शतावरी नावाचं आमच्याकडे एक औषध आहे. याला आमच्या कोकणी गावठी भाषेमध्ये सीतेचे केस म्हणून ओळखलं जातं. याचा वापरणारा भाग जो आहे औषधांचा तो आहे मुळं. मुळं म्हणजे ऍक्च्युअल त्याला असे कंद असतात, रताळी जशी लागतात ना झाडाला त्याच पद्धतीत हे खाली कंद लागलेले असतात, परंतु आकाराने खूप बारीक असतात आणि आतमध्ये एक मोठा दोर असतो, वर एक साल असते, तपकिरी चॉकलेटी रंगाची साल असते. ही साल काढायची असते आणि आतमधनं जो जाणारा एक मोठा दोर असतो तोही आपल्याला काढायचा असतो आणि मग मधला जो मांसल भाग असतो हा औषधासाठी वापरायचा. हा रसायन म्हणून सांगितलेला आहे आयुर्वेदामध्ये. स्तन्य निर्मिती होण्यासाठी म्हणजे प्रसूता ज्या अवस्थेमध्ये जिला दूध सुटणं अपेक्षित आहे, स्तन्य निर्मिती तिच्या स्तनांमध्ये होणं अपेक्षित आहे, बाळाचं पोषण खूप चांगलं व्हायला पाहिजे असेल, त्या प्रसूतेने या शतावरीचा वापर करायचा आहे. कसा करता येऊ शकतो? ह्याचा रस चालू शकतो, याची चटणी चालू शकते, याच्या रसापासून तयार केलेली साखर चालू शकते, याच्या रसापासून तयार केलेलं तूप चालू शकतं किंवा नुसता रस घेतला तरी चालू शकतं. याची पावडर तयार करून शतावरी पावडर नावाने बाजारात विकत मिळते, ती सुद्धा घेऊ शकतो किंवा काही कंपन्या शतावरीच्या गोळ्या पण तयार करतात, ह्या सुद्धा घेऊ शकतो. अर्थात औषध म्हणून जेव्हा आपल्याला वापरायचं असतं तेव्हा वैद्यांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक असतं. स्वतःच्या मनाने ठरवून कोणतेही औषध मी घेतो, ती आमच्या बाजूवाली घेते, ही बाजू गेले, सगळेवाले घेतात, ही बहीण सांगते, तो भाऊ सांगतो म्हणून औषधं आयुर्वेदातली सुद्धा करायची नसतात. कारण ज्या औषधांना इफेक्ट आहेत त्या औषधांना साईड इफेक्ट सुद्धा असणारच. हो, शतावरीला साईड इफेक्ट्स? हो, नक्कीच. जे औषध जेवढ्या प्रमाणात वापरलं पाहिजे ते जर तेवढ्या प्रमाणात वापरलं नाही तर त्याचे परिणाम दुष्परिणाम दिसणारच आहेत. इच्छाभेदी नावाची आमची गोळी आहे. या गोळीचा परिणाम आणि साईड इफेक्ट्स कसा शोधणार? जर तुम्ही एक इच्छाभेदी घेतलीत आणि त्याच्यावर 4 घोट पाणी प्याला तर पुढे 4 जुलाब होतात असं सांगितलेलं आहे. जेवढे घोट पाणी पिणार तेवढे जुलाब होणार. इच्छेने आपण विरेचन घडवू शकतो अशा काही औषधं, चमत्कारिक औषधं आयुर्वेदात. हेच जर तुम्ही ग्लासभर पाणी प्यालात ज्याच्यात 10-12 घोट तुम्हाला प्यावे लागतात, आता एकच गोळी, तीच गोळी, पण 10-12 घोट पाण्याबरोबर जेव्हा तुम्ही घेता तेव्हा त्याला साईड इफेक्ट दिसतात. 10-15 वेळा जुलाब होणार तुम्हाला एका गोळीने. जेवढे घोट पाणी तेवढे जुलाब असं लिहिलेलं आहे आणि व्यवहारात सुद्धा आम्हाला तेच दिसतं. म्हणजेच औषध वापरण्यापूर्वी वैद्यांचा सल्ला जरूर घ्या. आजूबाजूला वैद्य खूप आहेत, वैद्यांचा सल्ला घ्या, वैद्यांना विचारा ही शतावरी मी कशासाठी वापरू, कशी वापरू. अर्थात ती स्त्रियांसाठीच वापरायची असते असं काही बंधन नाही, पुरुषांनी सुद्धा वापरलं तरी चालू शकतं. रसायन द्रव्य शरीरात गेल्यानंतर त्या शरीराला कुठे ते द्रव्य पोहोचवणं अपेक्षित आहे याचा निर्णय घेण्याची शक्ती आत्मशक्ती करत असते. त्यामुळे मग हे हाडांमधलं वंगण वाढवणं किंवा डोळ्यांमधला काय रसधातू असतो त्याला पुष्ट करणं किंवा शरीराला एक तुकतुकी देणं, हे काम सुद्धा शतावरीचंच आहे. म्हणजे शतावरी फक्त स्तन्य निर्मितीसाठी वापरली जाते असं काही नाहीये. म्हणजे स्त्रियांसाठी वापरली जाणारी औषधं पुरुषांनी वापरूच नाहीयेत असं काही नाहीये. ती काही हॉर्मोन डायरेक्ट बदलवत नाहीत. ॲलोपॅथीची औषधं आणि आयुर्वेदातली औषधं यांच्यातला बेसिक फरक असाच लक्षात घ्यायचा की सगळी ॲलोपॅथीची औषधं ही केमिकल बेस्ड ड्रग रिॲक्शन घडवतात आणि आयुर्वेदातली औषधं जी आहेत ही औषधं क्रूड फॉर्म मध्ये शरीरात जात असल्यामुळे ती एन्झाईम्सना बदलवतात. शरीरात गेल्यानंतर शरीरातली एन्झाईम्स त्याच्यावर ऍक्ट होतात आणि त्या द्रव्यापासून माझ्या शरीराला काय आवश्यक आहे याचा निर्णय माझं शरीर म्हणजे माझं मन, माझा आत्मा, माझी इंद्रिय, माझे अवयव निर्णय घेतात आणि मग त्याच्यातलं कोणतं द्रव्य कुठे पोचवायचं ह्याचा निर्णय आतमध्ये बसलेला असतो तोच घेतो, ज्याला आम्ही आत्मा म्हणतो, जो परमात्म्याचं छोटं रूप आहे. म्हणजे परमात्मा आणि आत्मा यांच्या कनेक्शन मध्ये जर आपलं शरीर राहिलं तर आपल्या शरीरामध्ये जे जे द्रव्य जाईल ते या शरीरासाठी उपयोगी कसं होईल हे तो पाहत असतो. धन्यवाद.